नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहे सेव. त्यासाठी मी अर्धा किलो बेसन घेतलेला आहे. त्यानंतर ओवा घेतलेला आहे, धने घेतलेले आहे आणि जिरा. चला तर आपण आज सेव बनवायला सुरुवात करूया. यामध्ये आपण आता 2 चम्मच जिरा घेऊया, 2 चम्मच आपण ओवा घेऊया, 2 चम्मच आपण धने घेऊया. हे मिश्रण आता मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया. अशा प्रकारे मी हे मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे. सेव बनवण्यासाठी मी आता मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी बेसन घेते. एक मोठा चम्मच मी हळद घेतलेली आहे. त्यानंतर मी यामध्ये लाल मिरची 2 चम्मच घेतलेली आहे. आपण तयार केलेला मसाला 2 चम्मच घेते आणि चवीपुरतं मीठ घेत आहे. सेव खमंग होण्यासाठी मी तेल मोहन घेत आहे. तेल मी गरम करून घेतलेलं आहे. या मिश्रणाला आपण एकत्र करून घेऊया. सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूया. पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया. या अशा प्रकारे आपण मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया. हे पीठ आपल्याला जास्त पाणी न घालता आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. मी हे अशा प्रकारे पीठ भिजवून घेतलेलं आहे. ना जास्त घट्ट आहे ना पतला आहे, मीडियम पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपण याला 5 मिनिटं झाकण ठेवूया. आता आपलं पीठ मस्त भिजलं गेलेलं आहे. साच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच घेऊया. अशा प्रकारे साच्यामध्ये पीठ भरून घेऊया. छानपैकी आपण असा शेव बनवूया. अशा प्रकारे हा शेव मी सोडलेला आहे. खमंग हा असा शेव आपला झालेला आहे.